आज कोल्हापुरातील बाल संकुलात खऱ्या अर्थानं लगीनघाई सुरू होती। संकुलाच्या दारात रांगोळ्या रेखाटल्या होत्या। मांडवात हलगीच्या तालावर बाल संकुलातील मुलं नाचत होती, तर वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते। बाल कल्याण संकुलातील लाडकी लेक पूजाचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला। कोल्हापुरातील बाल कल्याण संकुलात अनाथ मुलींचं संगोपन केलं जातं। या मुलींचं योग्य वयात लग्न लावून दिलं जातं। बाल कल्याण संकुलातील लाडक्या पूजाचा आज विवाह झाला। भुदरगड तालुक्यातील खानापूर इथल्या विश्वजित यांच्याशी तिची लग्नगाठ बांधण्यात आली। या लग्न सोहळ्यासाठी बाल कल्याण संकुलात जय्यत तयारी करण्यात आली होती। A1 डेकोरेशनचे निलेश चव्हाण यांनी मांडव आणि विद्युत रोषणाई केली होती। भास्कर भोसले यांनी स्टेज डेकोरेशन केलं, तर पूनम प्रदीप कुंभार यांनी मंगळसूत्र, द्वारकादास श्यामकुमार कडून वधूवरासाठी लग्न बसता, डॉक्टर प्रवीण आणि योगिता कोडोलीकर यांच्याकडून वॉशिंग मशीन, नामी देवी अनिल कश्यप यांच्याकडून सागवानी बेड, आराम गादी कारखान्याकडून गादी सेट, सचिन ग्लास ट्रेडर्स कडून भांड्याचा सेट, भारती मुद्रणालयाकडून विवाह पत्रिका, राजगोंडा शेटे यांच्याकडून मंडप सजावट साहित्य देण्यात आलं। बापू आवळे यांच्या हलगीनं सोहळ्यात रंगत आणली। जिल्हाधिकारी अमोल एडगे, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, संस्थेचे उपाध्यक्ष व्ही पाटील, पद्मजा तिवले, सुरेश शिपूरकर, SN पाटील, व्यंकप्पा भोसले, पद्मजा गारे, ॲडव्होकेट अश्विनी खाडे, ॲडव्होकेट शिल्पा सुतार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आज सायंकाळी पूजाचं लग्न झालं। लोकमतचे वृत्त संपादक विश्वास पाटील आणि महिला बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी कन्यादान केलं। हलगीच्या तालावर बाल कल्याण संकुलातील मुलांनी नृत्याचा आनंद घेतला। यावेळी सुनील कुमार लवटे, CD तेली, सागर दाते, ऑस्ट्रेलियाच्या स्मिता पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।